कामिका एकादशीचे महत्त्व खूप मोठे आहे. कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्यांना स्वर्गीय आशीर्वाद मिळतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. कामिका एकादशीचे व्रत शारीरिक आणि मानसिक अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते. शेवटी मोक्ष मिळवण्यास मदत करते असे मानले जाते. असेही म्हटले जाते की ते आध्यात्मिक उन्नतीद्वारे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करते आणि भक्तांना भगवान विष्णूच्या जवळ आणते. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अशा कामिका एकादशीची मनभावन पूजा कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. देवघरात किंवा दिशा पाहून इतर ठिकाणी आपण या पूजेसाठी आसन मांडू शकतो. त्या आसनावर पिवळे वस्त्र घालायचे. त्यानंतर दीपप्रज्वलन करून पूजेला सुरुवात करायची. दिव्याच्या खाली तीळ ठेवायचे. एकादशीच्या दिवशी तांदूळ वर्ज्य असतात, त्यामुळे तिळाचा उपयोग करायचा. गणपती बाप्पाच्या पूजेपासून कोणत्याही पूजेची सुरुवात म्हणजेच श्री गणेशा केला जातो. म्हणून आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा. आधी पाणी, मग पंचामृत किंवा दूध, पुन्हा पाणी, अशा प्रकारे आपण अभिषेक करायचा. देवांना अभिषेक करताना श्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणायचं. नाहीच जमलं तरी ऐकत ऐकत आपण करू शकतो. आणि तेही नाही जमलं तर प्रत्येक देवाचा अभिषेक करताना त्या त्या देवाचे नाम घेऊन जप करत अभिषेक करायचा. अशाच पद्धतीने आपण बाळकृष्णाचा अभिषेक करायचा. कारण श्रीहरी विष्णूचा फोटो नसेल तरी त्यांचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाची पूजा आज केली जाते. त्यानंतर माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, तर मी या मूर्तीचाही अभिषेक केला. अभिषेक करून झाल्यावर सगळ्यात आधी गणपती बाप्पाला थोडे तीळ ठेवून त्यावर विराजमान करायचं. मग कलावा घालायचा, अष्टगंध टिळा लावायचा. मग बाळकृष्णाला अत्तर लावून चंदनाचा टिळा लावून छान वस्त्र घालायचे. वस्त्र नसतील तरी हरकत नाही, मनापासून भक्ती महत्त्वाची आहे. बाळकृष्णालाही कलावा घालायचा. आता विठ्ठलाच्या मूर्तीला अत्तर लावून चंदनाचा टिळा आणि रुक्मिणीला हळद कुंकू लावून माळा घालून तिळावर विराजमान करायचं. आज आपण ज्या देवतांची पूजा करणार त्या सगळ्यांना तिळावर विराजमान करायचं. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीलाही कलावा घालायचा. श्रीहरी विष्णूंची पूजा करताना त्यांच्यासोबत लक्ष्मी देवीचीही पूजा केली जाते. माझ्याकडे मूर्ती किंवा फोटो नसल्याने मी महालक्ष्मी मंत्राची जी छोटी फ्रेम आहे तिची पूजा करत आहे. फोटो स्वच्छ कापड्याने पुसून हळदी कुंकू लावून कलावा अर्पण केला. कामिका हे नाव इच्छा पूर्ण करण्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून, प्रार्थना करून आपल्या धार्मिक तसेच भौतिक इच्छा पूर्ण होतात अशी ही मान्यता आहे. असेही मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आपल्या पापांचे क्षय होते, म्हणजेच आपली पापं विरळ होतात आणि हळुवारपणे ती नाहीशी सुद्धा होतात. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला फार फार असं महत्त्व आहे. तसेच शांती, संपत्ती आणि असीम असे समाधानसुद्धा मिळते. आता सगळ्या देवी देवतांना त्यांच्या जागेवर विधिवत विराजमान केल्यावर पिवळी फुले अर्पण करायची. बाळकृष्ण,
विठ्ठल रुक्मिणीला तुळशी अर्पण करायची, कारण श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केले. मग धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची. माझ्याकडे श्री राधाकृष्णाची मोठी मूर्ती आहे. तसेच कोल्हापूरवरून आमच्या घरी विराजमान झालेली श्री महालक्ष्मी देवी आई आहे, तिथेही पूजा केली. श्रीहरी विष्णू आणि श्री लक्ष्मी मातेशी नातं असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये ठेवल्या तर अतिउत्तम. मी सुद्धा त्या ठेवल्या आहेत. श्रीयंत्र आणि पिवळ्या कवड्यांची सुद्धा पूजा केली. आज देवतांचे उपवास असतात, त्यामुळे नैवेद्यासाठी केळी दाखवली. देवी आईला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला. तुळशीचे पान ठेवूनच नैवेद्य दाखवायचा. पूजा झाल्यावर नमस्कार करायचा, प्रार्थना करायची. पूजेमध्ये काही चुकलं असेल तर देवतांची क्षमा मागायची. यासाठी आपण दक्षिणा ठेवायची असते. विष्णुप्रिया तुळशीची धूप दीप दाखवून पूजा करायची. तुळशीला नमस्कार करायचा. विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली वाचायचे. नाही जमले तर श्रवण करायचे. आरत्या करायच्या. रोजची नित्यसेवा करायची. माळीवर जप करायचे. एकादशीची कथा वाचायची किंवा श्रवण करायची. अशा पद्धतीने साग्र संगीत पूजा करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे मन, आपले घर आणि आपला संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण बनतो. कामिका एकादशीचे व्रत किंवा उपवास पूर्ण समर्पणाने करावे आणि भगवान विष्णूसमोर पापांसाठी पश्चाताप करावा. कामिका एकादशी दान केल्याशिवाय पूर्ण होत नाही. या दिवशी मोठ्या संख्येने अनुयायी निस्वार्थ भावनेने आणि समर्पणाने दान करतात. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने कामिका एकादशीला दान केले तर त्याला आध्यात्मिकदृष्ट्या अनेक पुण्य प्राप्त होतात आणि त्यामुळे वाईट कर्मांचे निर्मूलन करण्याची आणि स्वतः परमेश्वराकडून आध्यात्मिक आशीर्वाद मिळवण्याची क्षमता वाढते. एकादशीच्या सामूहिक आरती आणि भजन यासारख्या संस्कारांमध्ये भाग घेतल्याने भगवान विष्णूंप्रती असलेली भक्ती आणि समर्पण वाढते. तर आजची ही छान अशी प्रसन्न कामिका एकादशीची पूजा कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.